गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 7:11 झालेले आहेत आणि आपण आता पिंपरी चिंचवडमधून निघालेलो आहोत वीकेंड राईड. आजचं डेस्टिनेशन नाणेघाट. यस, 2 तास 40 मिनटं दाखवत आहे. 106 किलोमीटर आहे. तर 10 वाजेपर्यंत पोचण्याची शक्यता आहे, पण मध्ये एखादा ब्रेक होईल. ब्रेकफास्ट, हायड्रेशन, त्याच्यामुळं थोडंसं लेट होऊ शकतो. सकाळचे वाजले आहेत 7:30 आणि हे बघा चाकण ब्रिजच्या जवळचं ट्रॅफिक. ही परिस्थिती आहे. गेली कित्येक वर्ष काही सुधारणा नाही. कडाक्याची थंडी, बाप रे बाप. अरे यार, शहरामध्ये राहिल्यानंतर हे जाणवतच नाही आहे. थोडंसं बाहेर आलोय बघा, फक्त चाकणच्या पुढे आउटस्कर्ट्सवरती इतकी भयान थंडी पडली आहे, बाप रे बाप. आरामात टेम्परेचर 10च्या आसपास असेल. नदीसुद्धा आहे म्हणा, त्याच्यामुळेही कदाचित असेल, पण खूप जास्त थंडी आहे. धुकं बघा मित्रांनो, किती धुकं पडलं आहे. तरी आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये राहतो, पण तिथंसुद्धा बिलकुल थंडी नाही आहे. धुकं तर नाहीच नाही, फार क्वचित पडतं. पण इकडं बघा, सगळीकडे धुकंच धुकं आहे. आजूबाजूला बघाल सगळी शेतजमीन जिकडे आहे सगळं धुकं दिसतंय. बाप रे बाप. थंडी 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 थंडी. बघा, धुक्याची मजा घ्या मित्रांनो. उजवीकडे सूर्यदेव जस्ट वरती आलेले आहेत. वाह, क्या बात है. अरे यार, पुन्हा ट्रॅफिक. ये क्या हो रहा है? नाही, ट्रॅफिक नाही आहे. काहीतरी ट्रकवाले आडवे तिडवे घातलेत, सगळ्या लेन ब्लॉक करून टाकल्यात. एनिवेज, यू कीप एन्जॉईंग द फॉग. वाव. 2025ची, सॉरी 2000ची नाही यार, काय 2000च्या नोटा बंद झाल्या. 2025ची मला वाटतं. मग ही दुसरी राईड आहे ॲक्च्युली. आणि होपफुली आज काय माईकला प्रॉब्लेम व्हायचा नाही. मागच्या वेळेस माईकला प्रॉब्लेम झाला, SD कार्डला प्रॉब्लेम झाला, सगळं फुटेज स्पॉईल झालं. लेट्स होप टुडे विल मेक इट. धुका बघा मित्रांनो. सुकून सागर, तोरणा, मटण खानावळ. ओके, आत्ता काय भूक लागलेली नाही आहे अजून. मस्त धुकं होतं की नाही. ओके, सो आता इथून 6 लेन चालू झाला. आता कडी रोडची मजा. आपण जस्ट आता मनसरच्या आसपास आहोत आणि हे तुम्ही बघू शकता. अंडरपासमधून चाललो आहोत आपण. आणि आता 6 लेन रोड, नाशिक हायवे. खूपच थंडी आहे बाबा. चांगलंच गारटलो आहे. वाटलं नव्हतं, नाहीतर विंटर वेअर घालून आलो असतो. बट एनिवेज, समोर बघू शकता सूर्यदेवता कृपा करतायत, थंडी घालवण्याचा प्रयत्न करतायत. आजूबाजूला धुकं आणि हे मनसर शहर बघू शकतो आपण. क्या बात है, क्या बात है, क्या बात आहे. केड सिटी, सॉरी नॉट मनसर, केड सिटीला आलो आहे आपण आत्ता. आणि मोठा ट्रक आहे समोर. आता चांगला रस्ता झाला आहे मात्र मित्रांनो. 6 लेनिंग झाल्यापासून सुसाट झाला आहे अगदी. मजा येते, नो डाऊट. काय घेऊन चाललं आहे बाबा हे सँडविचनी काय बनवायला लागले तसे ना स्टॉप काय. एनिवेज, एन्जॉय द व्ह्यूज गाईज. मॉर्निंग व्ह्यूज. जानेवारी 15 होऊन गेली ना का? किती तारीख आहे आज?
ओके, क्या बात, मस्त मस्त मस्त, सुंदर व्ह्यूज आहेत, सुंदर. राईट हँड साईडला बघू शकता तुम्ही किती सुंदर व्ह्यूज आहेत, क्या बात. तर मित्रांनो, हे आहे हॉटेल रवी किरण प्युअर व्हेज. इथे मी मागच्या वेळी इगतपुरीला जाताना थांबलो होतो. फार चांगलं हॉटेल आहे, चांगला नाश्ता मिळतो, हायजेनिक हॉटेल आहे, वॉशरूम्स चांगले आहेत. तर इथं आस्ते कदम, आस्ते कदम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. हीच ती पुण्यभूमी जिथे माता जिजाऊनी एक शूरवीर पराक्रमी दैवताप्रत मुलाला जन्म दिला. तीच ती शिवनेरी आणि हीच ती भूमी. मित्रांनो, अंगावरती अक्षरशः काटा येतोय आणि मी छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये दाखल झालो आहे. तुम्हाला आता पुढे लगेच दिसेलच. तुम्ही जर का नीट लक्ष दिलं तर समोर जो मोठा डोंगर दिसतोय तो डोंगर नसून तीच ती पुण्यभूमी जिथे शिवरायांचा जन्म झाला, किल्ले शिवनेरी. अक्षरशः काटा येतो मित्रांनो, फार काही बोलू शकत नाही, डोळ्यात पाणी आहे. आमचे महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन. जय शिवराय. झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. किल्ले चावंड, प्रसन्नगड. कोणाला याच्याबद्दल माहिती आहे का रे मित्रांनो? मला खरंच माहीत नाही. थोडंसं लाजिरवाणं आहे, पण काय करू, नाही माहिती आहे तर नाही माहिती. ऑनेस्टली सांगतोय, खरंच नाही माहिती. किल्ले चावंड, प्रसन्नगड आणि पुढे इथनं पुढं गेल्यानंतर जीवधन किल्लासुद्धा आहे, जो आपल्याला बघायला मिळणारच आहे. तर आत्ता
मला जर का कोणाला माहिती असेल किल्ले चावंड प्रसन्नगड काय आणि कुठे आहे, म्हणजे कुठे आहे तर तुम्हाला मी सांगितलंच, पण त्याचा इतिहास जर का कोणी सांगू शकलं तर प्लीज कमेंटमध्ये पोस्ट करा. मित्रांनो, तर आता आपण नाणेघाट ला पोचलेलो आहोत. ही पहा ती पाऊलवाट, जिकडनं आपण आता कोकणाचं विहंगम दृश्य बघू शकतो. हाच तो नाणेघाट. काय वारा सुटलाय बघा, तुफान वारा, तुफान. माझ्या केसांवरनं तुम्हाला अंदाज येत असेल की किती वारा येतं. बापरे, भयान वारा, भयान. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेत आणि मधूनच आपण निघालो आहोत आपल्या स्क्रॅम्बलरवर. उजव्या बाजूला सुद्धा बघू शकता उंचच उंच डोंगर रांगा. आत्ताच एक गावकरी भेटले होते, ते विचारत होते जीवधन किल्ला बघायला जायचं आहे का, आणि त्यांनी या उंच डोंगराकडे बोट केलं उजव्या बाजूच्या. तर बहुतेक तोच जीवधन किल्ला आहे. म्हणजे बऱ्याचशा वाटा तिकडं त्या जीवधन किल्ल्याला जाण्यासाठी. एनिवेज, शेतीची कामं आता कापणी चालू आहे बहुतेक. पेंडे लावून ठेवलेत,
त्याच्यावरनं तरी वाटतंय का पाणी चालू आहे. तर आता तुम्ही माझ्या डाव्या बाजूला बघू शकता एक छोटंसं पत्र्याची शेड दिसत असेल. एक हॉटेल आहे ॲक्च्युली, हे हॉटेल किल्लेदार. इथं पावसाळ्यात फार मजा असते मित्रांनो. पाणी वाहत असतं वरनं अगदी, आणि त्यांनी दोन्ही बाजूला पाण्याच्या क्रॉसिंगसाठी मधनं दोर लावलेले आहेत. त्याच्यावरनं चालत जाण्याची मजा काही वेगळीच आहे. पण हे सगळं तुम्ही फक्त पावसाळ्यात अनुभवू शकता, आत्ता नाही. आत्ता बिलकुल पाणी नाही आहे तिकडं. हे पहा कसं रस्त्याचं काम चाललं आहे. मला वाटतं रोड वाइंडिंग करतायत, कारण की हा रस्ता तसा अरुंदच आहे, म्हणावा तितका वाईड नाही आहे. तर रस्त्याच्या एका बाजूला पूर्ण खणकाम झालेलं दिसतंय, त्याच्यामुळे बहुतेक हे वाइंडिंगचंच काम चालू आहे. तर होपफुली या पावसाळ्यात ज्यावेळेला आपण येऊ त्यावेळेला हे काम पूर्ण झालेलं असेल. मोठा रस्ता बघायला मिळेल. समोर बघा मित्रांनो, किती सुंदर डोंगर दिसतोय. सगळीकडेच खरं तर डोंगरच डोंगर आहेत. हा भागच काहीतरी अगदी वेगळा वाटतो. तसं आपण खूप उंचावर आहोत. आत्तासुद्धा दुपारचे जवळपास, दुपारचे नाही, सकाळचे 11:15 वाजलेत, पण अजूनसुद्धा हवेमध्ये गारवा आहे. समोर बघू शकता क्रेनवाला, चला सॉरी रोड रोलरवाला अजूनसुद्धा कानटोपी घालून गाडी चालवतोय. म्हणजे गारवा आहे. काही लोक गावकरी अजूनसुद्धा स्वेटर घालून दिसतात. सुंदर परिसर आहे बघा मित्रांनो. छोटंसं गाव, मागे पाणी, तलाव आहे बहुतेक तो. आजूबाजूला डोंगर रांगा, उंच डोंगर रांगा, जंगल. नो डाऊट इकडं बिबट्यांची संख्या खूप जास्त आहे, आणि हल्ली तर पट्टेरी वाघसुद्धा दिसला असं कळत आहे. बघा ना किती सुंदर असं शेत आहे, आणि रस्ता बघा. हा 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 हा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये हे गाणं नाही म्हणणार तर कुठलं गाणं म्हणणार. क्या बात आहे. जय शिवराय. मस्तपैकी 6 लेन झालेला आहे रस्ता. मध्ये मध्ये काम चालू आहे नो डाऊट, पण रस्ता झकास. कॅरिंग गुड स्पीड्स. आता मध्ये एका पॅचमध्ये नको सांगायला आहे ना, यूट्यूबवरती नाही सांगायला पाहिजे. खूप चांगला स्पीड पकडला होता नो डाऊट. एन्जॉईंग द राईड. मज्जा आली. वातावरण तर झकास होतंच, आणि जुन्नरचा परिसर तर नो डाऊट ॲब्सोल्युटली मेस्मरायझिंग. किल्ले शिवनेरी, तिकडून नाणे घाट, मजा म्हणजे मज्जा आली. आणि आम्ही बऱ्यापैकी वेळेत आहोत. ऑलमोस्ट 1 वाजत आलेत. आत्ताच झोमॅटोमध्ये ऑर्डर करून टाकली. घरी जाईपर्यंत म्हणजे आपलं जेवण तयार राहील. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ नाणेघाटचा? काही कमी राहिली का नक्की कमेंट करून सांगा. चांगल्या वाईट सगळ्याच कमेंट्स आर वेलकम. सो साइनिंग ऑफ फॉर नाउ. Thank you so much for watching. Do like the video if you like it, dislike it if you don't, comment and subscribe. Stay tuned.